आज गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस म्हणजेच आज पारायण संपणार. पण मनामध्ये ना एक वेगळीच आहे बरं का. कारण 7 दिवस माझे हे कसे गेले आणि किती मन प्रसन्न झालंय ना ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आता 7वा दिवस होता तरी माझे अध्याय काही बाकी होते. अध्याय 45 ते अध्याय 53 आज मला वाचायचे होते आणि आजच मी उद्यापन करणार होते. त्यासाठी मी पहाटेच 4 वाजता उठले. अंघोळ वगैरे आटपून मी सगळ्यात पहिले दिवाबत्ती केली आणि त्यानंतर महाराजांचा जप केला आणि सोबतच गायत्री मातेचा पण जप केला. त्यानंतर 5 ते 7 वाजेपर्यंत मी छान असे सगळे अध्याय वाचून घेतले. तोचपर्यंत घरातले सगळे रेडी झाले होते अंघोळ वगैरे करून. मग 7 वाजता आम्ही सगळ्यांनी मिळून छान असे श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची, श्री गुरुचरित्र ग्रंथाची आणि कुलदेवतेची आरती केली. जेव्हा सकाळी आरती चालू होती ना तेव्हा पूर्ण घरात एक वेगळंच भक्तिमय वातावरण झालं होतं. सगळीकडे छान अशी प्रसन्नता वाटत होती, सकारात्मक ऊर्जा मला तरी जाणवत होती. आणि आजची आरती मी टी व्हीवर लावली होती, भूपाळी आरती, जी की दिंडोरीमध्ये घेतली जाते. आता आरती झाल्यानंतर ना मी ग्रंथासमोर रांगोळी काढली, तसंच मी बाहेर पण रांगोळी काढून घेतली. आता अंगणात मला मोठी रांगोळी काढायची होती पण ते जमलं नाही तर मी छोटीशी रांगोळी काढली. तोचपर्यंत ताई पण लवकर उठून तिने सार भात तयार करून ठेवला होता आणि पुरण तयार करून ठेवले होते. त्यानंतर मी आटपून छान अशी पुरणाच्या पोळ्या केल्यात. त्याला भरगच्च तूप लावलं कारण आपल्या स्वामी महाराजांना ना पुरणाची पोळी खूप आवडते. आता पुरणाच्या पोळ्या तयार झाल्यानंतर पुरणपोळीसोबत खाण्यासाठी मी गुळवणी तयार केलं. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी गरम गरम भजे काढले. तोचपर्यंत 10:30 तर वाजलेच होते. 10:30 वाजता मी श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाला असे 2 ताटं नैवेद्य म्हणून दिलेत. गाईला पण नैवेद्य दिला आणि स्वामी महाराजांनी पण माझा नैवेद्य अर्पण केला असेल आणि तो करावा म्हणून त्यांना छान असा मुजरा केला. तोचपर्यंत हे जोडपं माझ्याकडे आलं होतं कारण या जोडप्याला मी आज जेवू घालणार होते. म्हणजेच गुरुचरित्र पारायणासाठी उद्यापनासाठी एक जोडी जेवू घालतात. हे दोघे पण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्ती करतात आणि त्यांना स्वामी महाराजांची प्रचिती पण खूप आहे. मला महाराजांबद्दल काही विचारायचं असेल तर मी या काकींनाच विचारते. त्यांनी पण छान असा पुरणपोळीचं जेवण केलं. पुरणपोळीचा त्यांना स्वयंपाक आवडला होता, तसंच माझ्या स्वामी महाराजांना पण आवडला असेल अशी अपेक्षा. जेवण आटोपल्यानंतर भाऊने काकांचा टोपी उपरणे देऊन सत्कार केला आणि मी काकींची पीस देऊन ओटी भरली. त्यानंतर त्या दोघांचे पण मी दर्शन घेतले आणि त्यांनी पण मला छान असा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी माझं श्री गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं. याचा फुल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. आज पारायण संपले पण मनात एक हळहळ होती की गेले 7 दिवस जी प्रसन्नता मनामध्ये होती ती आता परत नसणार. पण नक्कीच मी परत एकदा पारायण लावणार. पारायणाचं उद्यापन करून आता आम्ही निघालोय सासरी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.